हॅलो मैत्रिणींनो, आज आपण पाहूया दिवाळीसाठी सिंपल सोबर क्विक हेअरस्टाईल. कारण दिवाळीचं कसं असतं, लक्ष्मीची पूजा असते आणि थोडासा वेळ असतो आपल्याकडे मेकअप नंतर हेअरस्टाईल करायला. तर त्या थोड्याशा वेळेत झटपट हेअरस्टाईल कशा करायच्या हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात बेस्ट म्हणजे तुम्हाला सलूनला जाऊन जर सेटिंग करता आली, जस्ट ते ब्लो ड्राय फिरवतात ते जर करता आलं ना, ब्लास्ट ड्राय ब्लो ड्राय सेटिंग करता आली तर खूप चांगलं. सेटिंग नंतर पण आपण हेअरस्टाईल करू शकतो. सेटिंगनी काय होतं, हेअर्स चांगले फुलतात आणि आपले हेअर्स दाट असल्यासारखे वाटतात. म्हणजे व्हॉल्यूम आहे हेअरमध्ये असं वाटतं. तर फर्स्ट हेअरस्टाईल सांगते मी. सेटिंग केल्यावर पण ह्या सगळ्या हेअरस्टाईल खूप छान दिसतात. सेटिंग केल्यावर तुम्हाला असं वाटतं मला हेअरस्टाईल नको, असंच सोडायचं, असंच सोडा. पण कुणाकुणाला केस असे पुढे आवडत नाही, तर त्यांच्यासाठी मी हेअरस्टाईल सांगते. आता मी साइड पार्टिशन केलेलं आहे. आता पहिली हेअरस्टाईल आहे ती म्हणजे खूप सोपी आहे. तुम्ही हेअरस्टाईल तर करूच शकता जर तुम्हाला अजिबात वेळ नसेल तर. ह्या फ्लिक्स काढणं, फ्लिक्स किंवा ज्या बँग्स म्हणतो ते काढणं विसरायचं नाही अजिबात. ते काढलं की एकदम शायनिंग आणि पॉलिश लुक येतो, जसे मी काढले तसं. आणि जस्ट मागे एक छोटासा फुगा करून ना एक पिन लावली आहे. याने एकदम म्हणजे आपण काहीतरी छान केल्यासारखं लुक येतो. पण ही क्विक हेअरस्टाईल आहे, अगदी 5 मिनिटाच्या आत ही हेअरस्टाईल होते. पण हे बँग जी मी सोडते ना फेसवर, ते सोडायचं विसरू नका, कारण त्याने एक मस्त आणि स्टायलिश लुक येतो, तो आपल्याला हवा आहे. भले तुमचा दिवाळीला ड्रेस असू दे किंवा साडी असू दे, त्याच्यावर दोन्हीवर जाणाऱ्या हेअरस्टाईल मी इथे दाखवलेल्या आहेत. दोन्ही साईडने मी ट्विस्ट केलेल्या आहेत आणि पिन लावलेले आहे आणि थोडासा पफ केलेला आहे. तर अशा प्रकारे तुमची सुंदर हेअरस्टाईल झालेली आहे. तुम्ही केस पुढे ठेवू शकता, मागेही ठेवू शकता तुमच्या मनाने. आणि सुंदर वाटतो हा ट्विस्ट. आणि सुंदर वगैरे लावू शकता, म्हणजे फोरहेड पण कव्हर होईल जर माझ्यासारखा मोठा फोरहेड असेल तर. आता ही दुसरी माझी फेवरेट आहे, ऑल टाईम फेवरेट आहे. इथे तुम्हाला छोटे छोटे ट्विस्ट घ्यायचे आहेत फक्त, आणि ते मागे ठेवलेत मी, जस्ट ठेवलेत. ते ट्विस्ट पुढून घेतले आणि मागे ठेवले, ट्विस्ट पुढून घेतले आणि मागे ठेवले. यस, ते ठेवलेत. आणि शेवटची जी ठेवण आहे तिथे आपल्याला क्लिप लावायची, म्हणजे सगळे ट्विस्ट छान राहतात. हे ट्विस्ट मी सर्रास खूप साऱ्या ट्रेडिशनल वेअरवर, ट्रेडिशनल अटायरवर मी हेअरस्टाईल करते. सगळे ट्विस्ट ठेवायचे आणि त्याला पुल करायचं, एक एक ट्विस्टला छान दिसतात. म्हणजे हे ट्विस्टिंग हेअरस्टाईल हे तुमचं वेस्टर्नवर जाईल, इंडो वेस्टर्न काइंड ऑफ ड्रेस असेल, छान स्लीवलेस वगैरे, तेव्हा हे छान दिसेल. वन पीसवर पण छान दिसेल हे ट्विस्ट. आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे जर खाली ब्लो ड्राय केलेला असेल तर खालचे केस पण छान फुलतील आणि ओव्हरऑल लुक तुमचं छान वाटेल. आणि हे ट्विस्ट तुम्ही एका साईडनी पण घालू शकता किंवा दुसऱ्या साईडनी तुम्ही जर हे वेअर केलं आहे तर खूपच छान दिसतं हे हेअरस्टाईल केल्यावर. दोन्ही साईडनी ट्विस्ट असतील तर माझ्यासारखं, म्हणजे मी दोन्ही साईडनी करते आहे. एक मस्त असं ट्विस्टिंगचं लुक आलेलं आहे. ट्विस्टिंगचे हेअरस्टाईल फॉरएव्हर आहे, म्हणजे खूप वर्षांपासून चालत आलेले आहे आणि अजूनही चालतं आहे आणि खूप छान दिसतं आहे. ही इझी टू गो सिम्पल ट्विस्टिंग हेअरस्टाईल आपली सेकंडवाली आहे. यात पण तुम्ही काही केस पुढे ठेवू शकता, काही केस मागे ठेवू शकता. आणि फेसवर मात्र तुम्ही केस बँग्स ठेवायला विसरू नका. बँग्स असलेच पाहिजे फेसवर, म्हणजे कसं स्टायलिश लुक येतं. ही झालेली आहे आपली सेकंड हेअरस्टाईल आणि सुंदर हेअरस्टाईल. त्याच्यानंतर थर्ड हेअरस्टाईल आपल्याला मिडल पार्टिशन घ्यायचं आहे आणि पुढे बँग्स ठेवायला विसरायचं नाही. छोटे छोटे बँग्स कापून घ्या, नाहीतर घरीच कापा यूट्यूबचे व्हिडिओ बघून. माझा पण यूट्यूबचा व्हिडिओ आहे हाऊ टू कट बँग्स, त्याप्रमाणे तुम्हाला जसे हवे तसे बँग्स कट करा. आणि मी स्ट्रेटमध्ये छोटासा ट्विस्ट घेतलेला आहे मागच्या साईडला. आता याची पण फार ट्रेंडिंग हेअरस्टाईल आहे ॲक्च्युली वेडिंगमधली, तर तुम्ही दिवाळीला करू शकता, दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नांमध्ये पण ही हेअरस्टाईल करू शकता. फक्त ना मागेपर्यंत जे आपण घेतो पार्टिशन हेअर्सचं ते मात्र स्ट्रेट राहू दे, म्हणजे कसा पॉलिश लुक येतो. मेसी असलं की मेसी लुक होतो, स्ट्रेट असेल की पॉलिश लुक येतो. थोडासा पफ करायचा आणि पुढच्या बँग्स मिळवण्याला चार छान लागतात. त्यामुळे सिम्पल ट्विस्टिंग हेअरस्टाईल आहे. बँग्स मिळवणं थोडासा फेस पण हाईड होतो आणि छोटासा वाटतो, त्यामुळं बँग्स काढायचा. आता त्याच्या पुढची जी हेअरस्टाईल आहे ती पण खूप सोपी आहे. मी बँग्स ऑलरेडी काढलेले आहेत. काय होतं ना, कधी कधी बँग्स मागे जातात आणि ते काढायच्या नादात ना केस विस्कटतात. त्यामुळे तुम्ही अगोदरच हे बँग्स काढून ठेवा आणि नंतर बाकीचे केस कोंब करा. त्याच्यानंतर मी ट्विस्ट केलेला आहे आणि ट्विस्ट करून एक सिम्पल बन केलेला आहे. आता हा बन पण सध्या ट्रेंडिंग आहे. याला काय म्हणतात, चप्पट हेअरस्टाईल, पण याला स्लिक हेअरस्टाईल असं म्हणतात. म्हणजे ती अगदी दीपिका पादुकोण पण अशी चप्पू हेअरस्टाईल करते आणि आपणही करायला काय हरकत नाही. फक्त एवढंच की आपण तेल लावलेलं नाही आहे, तेल न लावतोही आपले केस चप्पू होतात. तर हे असं ट्विस्ट केलेलं आहे, राऊंड केलेलं आहे, नंतर एक पिन लावलेली आहे. आणि ही जर हेअरस्टाईल तुम्हाला साडीवर तुम्हाला ही हेअरस्टाईल घालायची असेल तर तुम्हाला ऑफकोर्स गजरा लागेल किंवा जिप्सीची फुलं पण तुम्ही लावू शकता एका साईडने, किंवा एकच छोटूसं फ्लॉवर पण तुम्ही लावू शकता. डेकोरेटिव्ह क्लिप्स असतील तर त्याही तुम्ही एकच लावू शकता.
तर ही झालेली आहे आपली स्लिक बन झालेला आहे आपला सुंदर असा ट्विस्टेड. तर हेअरस्टाईल कशा वाटल्या नक्की कळवा.